जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि सगळे राजकीय पक्ष जे आहेत आपापल्या परीने कामाला लागलेले आपण बघतोय. याच्यामध्ये महाविकास आघाडी आहे, भाजप प्रणित, त्याचबरोबर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये काही घटक पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये काही महाआघाडीमध्ये काही घटक पक्ष आहेत आणि सर्व वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, हे सगळे जे पक्ष आहेत हे आता कामाला लागताना आपण बघतोय. परंतु महाराष्ट्रामध्ये जे चर्चेत पक्ष जे आहेत ते महाविकास आघाडी, महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी. त्याचबरोबर अजून काही आघाड्या निर्माण झालेल्या आहेत, परंतु त्यांच्या अजून काही मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमामधून त्यांची उमेदवारी डिक्लेअर करण्याचं काही पुढे आलेलं नाही. परंतु मी आजचा जो व्हिडिओ आपला जो आहे तो खरं तर आपल्याला आपण शब्द कसे वापरले पाहिजेत त्याच्यावरती आहे. आपण बघत असाल की बुद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे? तथागत गौतम बुद्ध म्हणजे विद्वान. परंतु ह्या शब्दाचा अपभ्रंश काही षड्यंत्रकारी लोकांनी केला आणि त्याला बुद्धू केलं. बुद्धू म्हणजे काय? ज्याला बुद्धी नसलेला. बुद्ध म्हणजे काय? बुद्धिमान. म्हणजे असे जे शब्द आहेत, थेर म्हणजे हे बुद्धाच्या याच्यामध्ये फार मोठं थेरवाद किंवा थेर म्हणजे मोठा, महान असं त्याच्यामध्ये आहे. परंतु थेरडा म्हटलं तर थेरडा म्हणजे म्हातारा. थेरडा म्हणजे काय? म्हणजे अशा पद्धतीचे हे शब्द आपण षड्यंत्रकारी शब्द आहेत. तसंच मतदान हा सुद्धा एक षड्यंत्रकारी शब्द आहे. मतदान हा शब्द नाही तर तो मताधिकार असा शब्द आहे. तो कसा आहे, काय आहे, आपण बघणार आहोत. जर आपण जागृती न्यूजला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपल्या देशात दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. त्या ग्रामपंचायतपासून देशाची सर्वोच्च संविधानिक संसद असलेल्या लोकसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीपर्यंत लोकसभेची निवडणूक ही देशातील लोकशाहीचा मोठा उत्सव मानला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम आल्यापासून काही पक्षांद्वारे रडीचा डाव खेळला जाऊ लागला. अलीकडच्या काळात त्याचे प्रमाण फारच वाढले. यामुळे मतदारांच्या मतांच्या मूल्यांचे हनन होत चालले आहे. हे निकोप लोकशाहीच्या सुदृढतेसाठी निश्चितच चांगले आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. मतांचे मूल्य काय असते की अमेरिका हा सर्वात जुन्या लोकशाहीचा देश आहे असा टेंबा मिरवणाऱ्या अमेरिकेला सुद्धा विचारायला पाहिजे की तुमच्याच अमेरिकेतील महिलांना मताधिकाराचा हक्क नव्हता, तो त्यांनी तिथल्या व्यवस्थेशी झगडून आपल्या मताचा हक्क प्राप्त करून घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जगातील घडामोडींचा व त्या देशांच्या घटनेचा अभ्यास करूनच त्यांनी आपल्या देशाची सर्वसमावेशक सुंदर घटना लिहिली. म्हणूनच विदेशातील अभ्यासक आपल्या घटनेची म्हणजेच संविधानाची प्रशंसा करताना दिसतात. एवढेच नाही तर त्यांच्या शैक्षणिक संस्थानांच्या लायब्ररीमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी भारतीय संविधानाचा ग्रंथ ठेवला आहे. ही भारतीयांसाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. घटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेबांनी किती कष्ट घेतले याची कल्पना आजच्या पिढीला कदाचित नसेल. बाबा स्वतः पहिले कागदावर घटनेचा कच्चा मसुदा लिहून काढत. यासाठी ते उशिरापर्यंत जागत असत. जेवणावरही त्यांचं लक्ष राहत नसे. इतके ते काम मग्न होऊन करत असत. नंतर ते टायपिस्टला टाईप करायला सांगत. टायपिंग झाल्यावर ते पुन्हा तपासून घेत. त्यानंतर आपले विश्वासू सहकारी नानकचंद रत्तूंना सांगून सायक्लोस्टाईल करून ते त्या झेरॉक्स मशीनीत, तेव्हा झेरॉक्स मशीनीचा जन्म झाला नव्हता, त्यांना हव्या तेवढ्या प्रती काढून घेत. नानकचंद रत्तूंना सुद्धा यातील एकही पेपर हरू नकोस असे बजावून ठेवत. बरं, ते कच्च्या मसुद्यांच्या सर्व प्रती एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असत. तो दस्तऐवज केंद्र सरकारच्या विधी खात्याकडे आहे. तो अजूनही कुठे आहे किंवा सुरक्षित आहे किंवा नाही याची माहिती नाही. तेव्हा संविधान सभेतील सदस्य सुद्धा उच्च शिक्षित व विद्वान होते. मुद्द्यावर प्रत्येक सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बाबासाहेब आपल्या प्रखर विद्वत्तेच्या जोरावर तर्कशुद्ध उत्तरे देऊन त्या सदस्यांचे समाधान झाल्यावर ते संविधान सभेकडून पास करून घेत आणि त्यानंतर ते पुन्हा आपल्या पुढच्या कलमांच्या तयारीला लागत असत. त्यांच्या या दगदगीमुळे त्यांची प्रकृती तक्रार करत असे, पण बाबासाहेब त्या तक्रारींची बिलकुल दखल घेत नसत. एवढ्या कष्टाने त्यांनी राज्यघटना किंवा संविधान तयार केले. कठोर कर्तव्यदक्ष बाबासाहेबांच्या निगराणीत आपले संविधान तावून सलाखून निघाले आहे व त्यानंतर ते स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीकडे भारतीय संविधान सोपून आपल्याला अर्पण केले आहे. इथे एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे जेव्हा भारतीय नागरिकांचे 21 वर्षे वय पूर्ण झाल्यावर म्हणजे प्रौढ असलेले भारतीय स्त्री पुरुषांना बाबासाहेबांनी घटनेत निवडणुकीत मत देण्याचा अधिकार दिला, तेव्हा संविधान सभेचे सदस्य असलेले श्री राजगोपालचारी बाबासाहेबांना म्हणाले, डॉक्टर अंबेडकर, इस राज्य घटनाओं में अपने अपने अनपढ़ और नासमझ लोगों को मत देने का अधिकार दिया, ये तो ठीक है, लेकिन जब हम तुम्हारे अनपढ़
और नासमझ लोगों से उनके वोट खरीदेंगे तब तुम क्या करोगे। बाबा साहब जी ने तुरंत उत्तर दिया, हाँ आप ठीक कह रहे हैं कि हमारा समाज अनपढ़ है, नासमझ है, गरीब है, लेकिन जब हमारा समाज पढ़ लिख कर समझदार होगा और मतों का मूल्य समझने लगेगा तब तुम्हारे लोग हमारे लोगों से मतों की भीख मांगेंगे और तब तुम्हारे लोगों जैसे दुसरी भिकारी कोई नाही होईल। तर तरुणांनो, हा इतिहास वाचा, बाबासाहेबांचा व देशाचा इतिहास वाचताना तुमच्या अंगावर काटे उभे राहतील। प्रेक्षक हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानात भारतीय जनतेला तमाम हक्क अधिकार देऊन ठेवले आहेत। त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला तो म्हणजे मताचा अधिकार। मताधिकाराचे मतदान करून ठेवले। हा मताधिकार मिळवण्यासाठी SC, ST, OBC व मायनॉरिटीज व खास करून महिला वर्ग यांना कोणताही संघर्ष, आंदोलने किंवा कोर्ट कचेऱ्या न करता आयता मताधिकार बहाल करण्यात आला। इतर देशातील महिलांना या मताधिकारासाठी कडवा संघर्ष करावा लागला। म्हणूनच तिथल्या महिला अधिकारांचा हक्क किती महत्त्वाचा आहे, त्या अधिकाराची काय किंमत आहे हे तेथील महिला जाणून आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांनी या मताधिकाराचा मोफत दिलेल्या हक्काचे आपल्याला किती मोल आहे हे आपण जाणतोच। मतदान म्हणजे दान, मतदान म्हणजे दान द्या आणि विसरून जा। दानाचा काही हिसाब किताब नसतो। भक्त मंडळी मंदिरात गेल्यावर जे जे त्यांच्या इच्छेनुसार, शक्तीनुसार किंवा ऐपतीप्रमाणे दानपेटीत दान टाकतात, त्याचा हिशोब घेणारा देत नाही आणि देणारा विचारत नाही, त्या ऑडिटही होत नाही। त्यामुळे मंदिरात खोऱ्याने ओढण्या इतके धन जमा होते। त्यात सोने, चांदी, हिरे, मोती, रुपये, पैसे असतेच, शिवाय धन्नाशेठ अगदी प्लॅटिनम सारख्या अतिमौल्यवान धातूचे दागिने सुद्धा देवासाठी दान करतात। हे सारं धन बिनबोहटपणे त्या मंदिराच्या पुजाऱ्याकडे जाते। ते धन देशातील सर्व मंदिरांचे मिळून इतके भरमसाठ असते की देशाच्या वार्षिक बजेटपेक्षा 4-5 पटीने जास्त असते। म्हणून मताधिकाराला मतदान म्हणू नये। मतदान हा शब्दप्रयोग चुकीचा आहे। मताधिकार हा शब्द संविधानाने मतदाराला दिलेला संविधानिक अधिकार आहे। तो अधिकार मतदाराने बजावला पाहिजे। नाही बजावला तर संसदेत किंवा विधानसभेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर टीका टिप्पणी किंवा विरोध समर्थन करण्याचा त्या मतदाराला नैतिक अधिकार राहत नाही किंवा तो त्याच्या कामाचा हिशोब किंवा जाब विचारू शकत नाही। मतदाराने मताधिकार बजावला की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला लोकांना त्याच्या कामाचा उजल माथ्याने हिशोब किंवा जाब विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो। ज्याला तो प्राप्त होतो त्यालाच त्याचा तो मताधिकार म्हटले जाते। वृत्तसंस्था, वृत्तपत्रांनी लक्षात घेऊन आपापल्या वृत्तपत्रातून मताधिकार शब्द प्रचार करणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच मतदारांनी सुद्धा मतदान न म्हणता मताधिकार या शब्दाचा वारंवार प्रयोग करायला पाहिजे नव्हे। मतदार तसेच वृत्तसंस्था व वृत्तपत्रांची मुख्य व महत्त्वाची ती जबाबदारी आहे। यातून अनभिज्ञ मतदार जागृत होऊन त्यांना त्याच्या मताधिकाराचे महत्त्व कळेल आणि योग्य त्या ठिकाणी आपल्या मताधिकाराचा वापर करून योग्य प्रतिनिधी संसदेत, विधानसभेत किंवा त्याच्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थानात निवडून जातील। त्यामुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होऊन देशही मजबूत होईल व जनतेच्या मजबूत हातात देश सुरक्षित राहील। नाहीतर लोक मतदान देत राहतील, ते घेत राहतील, कामाचा हिसाब किताब ठणठण गोपाळ। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा थोडक्यात उहापोह आहे। धन्यवाद। जय भारत।